पर्वानिमित्त येवला शहरात श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। या मिरवणुकीसाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या वर्षीच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला होता। महिलांनी मोठ्या अभिमानाने आणि भक्तिभावाने चौंडेश्वरी मातेची पालखी खांद्यावर घेतली। या क्षणी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आई चौंडेश्वरी माते की जय च्या जयघोषात वातावरण दुमदुमून टाकले। पालखी मिरवणुकीत महिला आणि पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता व फेटा असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता। त्यामुळे संपूर्ण मिरवणूक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे सुंदर दर्शन घडवणारी ठरली। मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। मार्गामध्ये ठिकठिकाणी रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती। अनेक भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन चौंडेश्वरी मातेचे आशीर्वाद घेतले। आज वसंत पंचमी उत्सव देवांगकोष्टी समाजातर्फे साजरा केला जातोय। आपल्या गावातील चौंडेश्वरी मंदिर हे जवळजवळ 150 ते 250 वर्ष जुनं आहे आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो। यामध्ये यावर्षी आम्ही नवीन पालखी सजावट करून महिलांनी पालखी उचलायचा आम्ही त्यांना मान दिलेला आहे। फार मोठ्या उत्साहामध्ये बालगोपाल, वृद्ध, तरुण तरुणी आणि महिलांनी सहभाग यामध्ये नोंदवला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज जमा होतो आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जातो। आज देवांगकोष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। येवल्यातील सर्व घरातून सर्व समाज बंधू भगिनी आबालवृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले। शहरातील मुख्य मार्गावरून ही पालखी मिरवणूक निघते। अगदी पारंपरिक पद्धतीने पोशाख धारण करून या पालखीचे सजावट केलेली असते आणि पालखीचे मानकरी देखील पारंपरिक पोशाखात असतात आणि सर्वच बंधू भगिनी देखील पारंपरिक पद्धतीने यामध्ये सहभागी होऊन आनंदाने उत्साहात नाचत या पालखीमध्ये सहभागी होतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यानंतर पालखी मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत मंदिरामध्ये जाते। त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते। महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आनंदाने येत असतात, सहभागी होतात आणि अशी येवल्याची समाजाचे या वसंत पंचमी महोत्सवाची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे।